म्हणजे तुमचं आवडतं गाणं आहे का हे? हे विचारायला आलात का इथे तुम्ही? नाही नाही, माझं आवडतं गाणं आहे. हे सांगायला आलात? नाही, मग का आलात तुम्ही इथे? ते आजी म्हणाली ती गोंधळ पूजा, त्याचं काय? त्या पूजेला संध्याकाळी आपल्या दोघांना बसायला लागणार आहे. वा 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 वा, छान छान छान. म्हणजे खोटं खोटं असून फोटो काढून झाले, व्हिडिओ करून झाले, लग्नातले 1,00,000 विधी करून झाले, मग काय ते कुठले कुठले चित्रविचित्र खेळ खेळून झाले, सत्यनारायण पूजा झाली, आता हे काय गोंधळ विधी? हे काय 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 चाललंय? मी काय आयुष्यभर पूजाच करत राहणार आहे का? मी सांगतो, यानंतर मी कुठलीही पूजा करणार नाही. तुम्ही मला कुठल्याही कार्यक्रमासाठी तयार व्हायला सांगितलं तर मी तयार होणार नाही. ओके, श्वास घ्या, हरकत नाही. फक्त आता हे आजींना जाऊन सांग. नाही मी नाही, तुम्ही सांगा. का? मी नाही सांगत आहे. का मी का? तुम्ही का नाही? तुम्हाला आजीच्या गुडबुस मध्ये राहायचं का? हो, आणि मुळात तुमची आजी आहे ना, तुम्ही सांगा. म्हणजे तुम्हाला चालणार आहे का ही गोंधळ पूजा? ऍक्च्युली चालायचा काय प्रश्न आहे, आता जे करायचंय ते करायचंय. वा, आता अचानक तुम्ही सगळं मान्य करायला लागला. एक मिनिट, आता लग्न केलंय ना आपण, मग लग्नानंतरचा करायला लागणारा विधी न करण्याचं कारण काय? कंटाळा आलाय म्हणून असं सांगणार आहात का आजींना? आणि मुळात माझं विधींबद्दल काही म्हणणंच नाहीये. आता जे करायचं ठरवलंय ते करायचं. मग आता ह्या सगळ्यामध्ये आपल्या मताचा प्रश्न येतो कुठे? एवढंच होतं तर मग आधीपासूनच सगळ्याच गोष्टींना नकार द्यायचा. मी दिला होता. तरी लग्न झालं ना आपलं, समजून सवरून सगळं पत्करून लग्न केलं की नाही? मग आता सगळ्याला नाही 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 काय म्हणताय? अर्थ आहे का याला काही? हे बघा, मला ते बरोबर वाटत नाहीये आणि मुळात मला गोंधळ पूजा करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. मला प्रॉब्लेम आहे. मग जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सांगा. पण दरवेळेस मीच का सांगायचं? कारण तुम्हाला प्रॉब्लेम आहे, मग तुम्हीच सांगा. तो प्रॉब्लेम तुमच्यामुळे क्रिएट झाला. ओके, मग मी सांगते आजींना तुम्हाला पूजा करायला प्रॉब्लेम आहे. हा सांगा. ओ थांबा, लगेच अशा तरा तरा कुठे चाललाय? तुम्हीच म्हणालात ना आजींना जाऊन सांगा. पण मी सांगितलंय असं नका सांगू. बरं, मग कसं सांगू? हे शेवटचं, यानंतर काहीही नाही. ओके, एक्झॅक्टली असंच सांगते मी आजींना. हे नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. हे तुमच्यासाठी आहे. ओके ओके म्हणजे क्लासचं पण ओके? सगळंच ओके. ओके ओके